नमस्कार, मी विशाल परदेशी। आज आपण नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयाला घेऊन म्हणजे अर्थात आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या एकूण आरोग्याला घेऊन या सगळ्या परिस्थितीत चर्चा करण्याकरता भेटतोय। हो, तुमच्या माझ्या मनातले प्रश्न। लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय आणि त्यामुळे पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे। संभाव्य तिसऱ्या लाटेतही लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आणि त्यामुळे पालकांनी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, एकूण काय करायला हवं, त्यासाठी न्यूज 18 लोकमतचा हा खास कार्यक्रम शंका आणि समाधान। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होत असताना आता तिसरी लाट आली आहे की काय असा प्रश्न आहे। कारण अहमदनगरमध्ये तब्बल 8,881 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे। नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 77,929 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत। त्यापैकी 8,881 जण हे 18 पेक्षा कमी वयाची बालक आहेत। जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबतची माहिती दिली। 77,929 एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या ट्रेसिंग करता जी आम्ही माहिती खाली तालुक्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला 18 वर्षाच्या खालचे जे आहेत ते 8,881 एवढे जे त्याने जे माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार आम्ही हे खाली कळवलेलं आहे। त्याच्यामध्ये 0 ते 1 वर्षाचे जे आहेत ते 85 रुग्ण आहेत। त्याच्यानंतर 2654 रुग्ण हे 12 वर्षापर्यंतचे आहेत आणि 18 वर्षापर्यंतचे रुग्ण जे आहेत ते 6,102 एवढे आहेत। अशी माहिती आम्ही प्रिलिमिनरी काढलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जे बालकांच्या करता जो कोविड टास्क फोर्स जिल्हा स्तरावर करायचा आहे त्याची आम्ही बैठक घेतलेली आहे आणि एक सेपरेट वॉर्ड त्या ठिकाणी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला प्रस्तावित केलेलं आहे। उस्मानाबादमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता लहान मुलांच्या भोवती कोरोनाचा विळखा जो आहे तो वाढतच चालला आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा धोका सुद्धा या लहान मुलांना सांगितलं जात असतानाच कळंब इथल्या 8 महिन्याच्या मुलाने आणि 7 महिन्याच्या मुलीने कोरोनावर मात केली। कोरोनावर मात करणारे हे जिल्ह्यातील सर्वात लहान मुलं आहेत। 21 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, मात्र वेळीच त्यांच्यावरती उपचार करण्यात आल्यानं ही दोन्ही मुलं कोरोनामुक्त झाली। दोघांना पण आपण सुरुवातीला मल्टीव्हिटॅमिन्स दिले जेणेकरून की म्युकोरमायकोसिसचा धोका कमी व्हावा आणि त्याच्यानंतर आपण अँटीबायोटिक सुरुवात केलेली नाही अजूनपर्यंत। हे विदाऊट अँटीबायोटिक फक्त सर्दीची औषधं आणि मल्टीव्हिटॅमिन याच्यावरच रिकवर झाले। आपण अँटीबायोटिक राखून ठेवले होते जर समजा पुढे जाऊन यांना कुठलं कॉम्प्लिकेशन्स झाले तर आपल्याला ते देता यावेत म्हणून। आणि संयोग असा आहे की हे दोघंही मुलं, एक मुलगा आहे एक मुलगी आहे, ही दोन्हीही मुलं कुठलंही कॉम्प्लिकेशन न दाखवता व्यवस्थित सुखरूपरित्या बरी झालेली आहे। आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला म्हणजे असं जो त्रास होत होता तो त्रास कमी झाला आणि काही त्रास न होता आम्ही बरे झालो। आमच्या मुलांना पण काही त्रास नाही झाला आणि इथल्या स्टाफनी पण व्यवस्थित काळजी घेतली, चेकिंग हे व्यवस्थित केलं। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होतो ना होतो, आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली जाते। नुकतंच एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली। पालघर जिल्ह्यात याबाबतची घटना समोर आलेली आणि त्यामुळे सर्वांचं धाबं दणाणलं होतं। पालघरमधील सफाळी इथल्या टेकरीचा पाडा या ठिकाणी राहणाऱ्या एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली होती। नवजात बाळाला जव्हार इथल्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि सध्या या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत पालकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घेणं फार आवश्यक आहे। कारण लहान मुलांना देखील या लाटेमध्ये कोरोनाची लागण होताना आपण बघतोय। अर्थात काही मुलांची प्रतिकारशक्ती ही उत्तम असते, त्यामुळे
ही मुलं त्वरित या कोरोनावरती मात करून खरं तर या सगळ्याच्यातनं बाहेर पडतात. पण अगदी 6 महिन्याचं मूल, 7 महिन्याचं मूल, मुलगा बाळ जे आहे त्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचं आपण बघतोय. उस्मानाबादमधली घटना आहे आणि त्याचबरोबर आता ही पालघरमधली घटना देखील आपण बघतोय की या मुलाच्या आईची चाचणी जी आहे ती निगेटिव्ह आली, पण नवजात बाळाची प्रकृती जी आहे ती तपासत असताना किंवा त्याची टेस्ट करण्यात आली त्यावेळी मात्र या बाळाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळत आहे आणि आता जव्हारच्या रुग्णालयात या लहान मुलावरती उपचार केले जात आहेत. त्यामुळे पालघरमधली ही घटना लक्षात घेता कोरोना हा लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतोय किंवा त्याचा संसर्ग होतोय हे आपण बघतोय. त्यामुळे मुलांना या सगळ्या परिस्थितीत जपणं फार आवश्यक आहे. त्यामुळे चला या सगळ्या परिस्थितीत आपण मुलांची काळजी नेमकी कशा पद्धतीने घ्यायला हवी. खरं तर जशी आपण आता एकमेकांची घेतोय त्या पद्धतीचे नियम तर आपण पाळणं आवश्यकच आहे, पण त्या व्यतिरिक्त त्या पुढे जाऊन काय करायला हवं याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत टास्क फोर्सच्या सदस्या डॉक्टर शकुंतला राव. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे. मी सुरुवातीला डॉक्टर प्रदीप आवटे यांच्याकडे जातोय. डॉक्टर प्रदीप आवटे, अहमदनगर 8,881 मुलांना आत्तापर्यंत तिथे कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आपण बघतोय. 18 वर्षांखाली हा वयोगट आहे, याकडे आपण कसं बघता? मुळामध्ये आपण केवळ एका विशिष्ट वयोगटातल्या रुग्णांची जर संख्या सांगितली तर त्याच्यातून हे नेमकं काय आहे आणि याचं गांभीर्य कितपत आहे हे कळत नाही. त्यामुळे आपण समजावून घेतलं पाहिजे की आपल्याकडं एकूणच जर पाहिलं आपण तर 18 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांचं COVID-19 मधनं बाधित व्हायचं प्रमाण जे आहे ते पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत जर पाहिलं आपण तर ते एकूण रुग्णसंख्येच्या 8 ते 10% 18 वर्षाखालची मुलं जी आहेत त्यांना ही बाधा होते असं आपण पाहतो आहोत. आणि मागच्या 6 महिन्यामध्ये आपण अगदी महिनाभर जरी माहिती काढली तरी याच्यामध्ये कोणताही मोठा फरक झालेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे कधी 6%, कधी 7%, कधी 9%, एवढाच काय तो फरक, त्याच्यापेक्षा मोठा फरक आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळं नगरमध्ये ज्या ठिकाणी एकूण रुग्ण मे मध्ये 82,000 आहेत त्या ठिकाणी 8,000 मुलं असणं याच्यामध्ये काहीच नवीन नाही. त्याच्यामुळे आपण याची इतक्या याच्यामध्ये चर्चा का करतो हा खरं म्हणजे प्रश्न आहे. कारण नगरमध्ये काही वेगळं घडतं अशातला भाग नाही. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या मध्ये आणि राज्याची पण सरासरी अशीच आहे की साधारणपणे 10% 18 वर्षाखालच्या मुलांना बाधा होते आहे, हे प्रमाण आहे. त्यामुळे आपण याची चर्चा अहमदनगरची चर्चा आपण इतक्या वेगळ्या पद्धतीने का करतो आहोत हा माझ्यासारख्या सामान्य माणसासमोरचा प्रश्न आहे. डॉक्टर प्रदीप आवटे, अर्थातच न्यूज 18 लोकमतचा प्रेक्षकांना कुठेही चिंतेत टाकण्याचा किंवा घाबरवण्याचा विषय नाहीये, पण या सगळ्या परिस्थितीत तुमच्या माध्यमातून ज्या काही सूचना येतील त्यावरनं आपल्या पालकांनी आपल्या मुलांच्या दृष्टिकोनातून कसं सजग राहायला हवं यासाठी खरं तर आपण ही चर्चा करतोय. अर्थात तुम्ही जसं म्हणालात ही काही चिंतेची बाब नाहीये, त्यामुळे घाबरून जाता कामा नये. मला डॉक्टर शकुंतला राव यांच्याकडे जायचंय. डॉक्टर शकुंतला राव, तसं पुन्हा एकदा तुलनात्मक पद्धतीने प्रश्न विचारतो की पहिली लाट, दुसरी लाट, मग आता ज्या पद्धतीने मुलं ही बाधित होताना दिसत आहेत या सगळ्या परिस्थितीत आपण याकडे कोणत्या दृष्टीने बघताय? आपल्याला ही चिंतेची बाब वाटते का? पहिल्या लाट आणि दुसऱ्या लाटेमध्ये काही वेगळं प्रकारची सिम्पटम्स नव्हते. तेच सर्दी, खोकला आणि ताप, 2-3 दिवस व्हायरल इन्फेक्शन होऊन सिम्पटम्स होते. आणि दुसऱ्या लाटात थोडं लूज मोशन्स, वॉमिटिंग, उलटी होणं, पोट दुखणं हे पण दिसून आले. बट नंबर्स जास्ती होतं, बट सिरियस काही नव्हतं. पीक आमचं लवकरात लवकर 3 महिन्यात आम्हाला ऑलमोस्ट 120 केसेस कोविड पॉझिटिव्ह होतं. पहिल्या लाटात आम्हाला 7-8 महिन्यात ते केसेस दिसून आलं. तर नंबर्स हा लवकर झाला. 3 महिन्यात आता आमच्या 2 आठवड्यात काही केसेस नाहीये. तर हे लवकर झालं, बट सगळं आम्ही ट्रीट करू शकलो. काही घाबरण्यासारखं काही नाही. आम्ही ट्रीट नक्की करू शकतात. लवकरात लवकर पालकांनी त्यांचे मुलं घेऊन जायचं हॉस्पिटलला आणि उपचार करायचे, तर ते व्यवस्थित होतात मुलं. बरं, डॉक्टर प्रदीप आवटे, असा एक मतप्रवाह आहे
या सगळ्या ह्याच्यामध्ये की स्लम एरियातली मुलं ह्या अर्थात त्यांना आहार देखील वेळेवरती काही वेळेला त्यांना हवा तसा मिळत नसतो, अशावेळी त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. तर त्या सगळ्या मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग हा झपाट्याने होऊ शकतो असं एक मतप्रवाह आहे, असं म्हटलं जात आहे. याच्याशी आपण सहमत आहात का? मला काय वाटतं की एकूणच तिसरी लाट जी आहे त्याच्या अनुषंगानं चर्चा करताना आणि एकूण मुलांमध्ये किती बाधा होईल याच्या अनुषंगानं चर्चा करताना आपण एक दोन गोष्टी मला वाटतं लक्षात घेऊयात. एक म्हणजे तिसरी लाट येणार आहे याची एक शक्यता वर्तवलेली आहे, एक मॅथमॅटिकल मॉडेलिंग आहे आणि गणितीय प्रारूप जे असतं ते काही प्रमाणामध्ये खरं होण्याची शक्यता असते. परंतु याच्यामध्ये लहान मुलांनाच बाधा जास्त होईल अशी जी एक शंका किंवा आपण ज्याला म्हणून प्रिडिक्शन, अंदाज, भाकीत जे व्यक्त झालेलं आहे त्याला माझ्या दृष्टीनं फारसं शास्त्रीय आधार नाही. जो तर्क आहे ना तो तर्क असा आहे साधारणपणे की आपण सध्या सर्व जनतेचं लसीकरण करतो आहोत. 18 वर्षाच्या वरची सगळी मंडळी लसीकरण घेत आहेत आणि 18 वर्षाच्या खालच्या मंडळींना लस नाहीये सध्या. त्याच्यामुळं मग हा जो वयोगट आहे तो एका अर्थानं वल्नरेबल आहे आणि त्याच्यामध्ये विषाणू प्रवेश करेल अशी ती भीती आहे. हा तर्क आहे. हा तर्क फार खरा आहे अशातला भाग नाही. कारण याचं कारण काय आहे मुळामध्ये, आता जे सगळे पिडियाट्रिशियन आणि सगळे एक्सपर्ट सांगतायत त्याच्यामध्ये मुळामध्ये लहान मुलांच्या मध्ये मृत्यूचं किंवा गुंतागुंतीचं प्रमाण कमी का आहे, म्हणजे कमी किती आहे ते. तर साधारणपणे आपण जर बघितलं तर अगदी मे महिन्यामध्ये सुद्धा आपल्याकडं राज्यामध्ये जी 18 वर्षाखालची मुलं आहेत त्यांच्या मृत्यूचं प्रमाण हे 0.03 किंवा 0.4 असं आहे. म्हणजे 10,000 मुलांना जर आजार झाला तर त्यातल्या एखाद्या मुलाला गुंतागुंत किंवा मृत्यू होऊ शकतो, हे प्रमाण आहे. तर हे इतकं कमी असण्याचं कारण काय आहे, तर मुळामध्ये काय आहे की विषाणू ज्या पद्धतीनं मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो त्याच्याकरता त्याला एक रिसेप्टार लागतो आणि त्या रिसेप्टारला चिकटून तो मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मानवी शरीरामध्ये एकाचे दोन असा मल्टिप्लाय होत राहतो. मुळामध्ये मुलांच्या मध्ये हा जो रिसेप्टर आहे तो फारसा विकसित झालेला नसतो असं तज्ञ सांगतात आणि त्याच्यामुळं मुलांच्या मध्ये कोविडचा गंभीर आजार हा फारसा होत नाही. आता हे जे मृत्यू आपल्याला 10,000 एखादा पाहायला मिळतो आहे त्याचं कारण मुळामध्ये ज्या मुलांच्या मध्ये इतर काही अतिजोखमीचे आजार आहेत, उदाहरणार्थ काही अनुवंशिक आजार, काही वेळा काही रक्ताचा कॅन्सर किंवा इतर काही आजार जर असतील तर अशा मुलांच्या मध्ये आपण गुंतागुंत पाहतो आहोत. अन्यथा इतर बाबतीमध्ये निरोगी दिसणाऱ्या मुलांच्या मध्ये कोविडच्या अनुषंगानं फार गुंतागुंत होताना दिसत नाही, हे वास्तव आहे. डॉक्टर शकुंतलाराव, आपल्या पालकांच्या दृष्टिकोनातून आणखीन एक प्रश्न असा की जसं डॉक्टरांनी सांगितलं आणि खरं तर जी टक्केवारी डॉक्टरांनी सांगितली मुलांच्या मृत्यूच्या संदर्भातली ती अगदी 0% आहे, ती तशीच राहावी. तसं पुढे जाऊन ती परिस्थिती गंभीर होऊ नये किंवा बिघडू नये हे अपेक्षित आहे खरं, कारण आपण त्याची काळजी घेतोय. पण तरीही या सगळ्या परिस्थितीत बहुतांशी पालकांना मुलांच्या प्रतिकार शक्तीला घेऊन एक प्रश्न आहे आणि तो दोन प्रवाह आहेत त्याच्यामध्ये. एकतर पालक असं देखील म्हणताना दिसत आहेत की हा मुलांना जरी झाला तरी त्यांची प्रतिकारशक्ती इतकी उत्तम असते की ते कोविडवरती मात करतात, तसं आपल्याला होतानाही दिसत आहे. पण यात आपण कितपत या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवून गाफील राहावं? इम्पॉर्टंट जसं ऑलरेडी सांगितलं, पहिल्या लाटात आणि दुसऱ्या लाटात आम्ही मुलांमध्ये सिम्पटम्स जे म्हणतात ते खूपच कमी प्रकारने, आम्ही 100 मुलं ताप आणि सर्दी खोकला या काही सिम्पटम्स जे बघितलं त्यांच्यातले ऑलमोस्ट 5 ते 10% ला ऍडमिट करावं लागतात आणि त्यांच्यातली 1% खाली क्रिटिकल असतात की सिव्हिअर डिसीज मध्ये असतात. तर घाबरण्यासारखं काही नाही. 3 दिवसाच्या वर ताप असेल या आणि इतर सिम्पटम्स लाईक मुलं जेवण करत नसेल या सुस्त असेल या चिडचिडापण असेल या लघवी केलं नाही 6-8 तासात, ते सगळं लक्षण आहे. आम्ही रेड फ्लॅग्स म्हणतात, जे ताबडतोब तुम्ही उपचार करा आणि
डॉक्टर्सच्या सल्ला घ्या. आणि घाबरण्यासारखं तिसरं लाट पण आले तर आम्ही आमच्या एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाईज मध्ये सगळं पिडियाट्रिशियन्स आमच्या राज्यामध्ये मुख्यमंत्रींनी पण सगळं ट्रेनिंग देत आहे, सगळं हेल्थकेअर वर्कर्सला आणि नर्सेसना आणि अंगणवाडी वर्कर्सना, जिल्हा परिषदमध्ये सगळ्यांना, की काय काय कोविडचे सिम्पटम्स असतात आणि आम्ही काय कशा तऱ्हेने आम्ही आयडेंटिफाय करू शकतात आणि लवकरात लवकर ट्रीट करू शकतात, हे ट्रेनिंग आता देत आहे. तिसरं वेव आलं तरी मला वाटत नाही की मुलांमध्ये इतकं सिव्हिअर हे होऊ शकतात. इम्युनिटी एक प्रकार आहे. ज्यांना, जसं डॉक्टरनी आता म्हटलं, ज्यांना इतर आजारी आहे म्हणजे कॅन्सर आहे की हार्टचे प्रॉब्लेम आहे, त्यांना थोडं कोविड असलं तर थोडं जास्ती कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. बट दुसरं नॉर्मल मुलांमध्ये इतकं सिव्हिअरिटी दिसून येत नाही. एक इम्पॉर्टंट आहे, पोस्ट कोविड जे सिंड्रोम म्हणतात. आम्ही कोविड झाल्यानंतर म्हणजे आम्हाला कोविड दिसून पण आलं नाही आणि नंतर जे सिम्पटम्स आहे आम्ही पोस्ट कोविड या पिम्स म्हणतात, त्यांच्यामध्ये थोडं मुलांना त्रास होऊन जातात. ते खूपच रेअर आहे. मगर लक्षण असं आहे की त्यांना ताप, सतत 5-6 दिवस ताप असतात, त्यांना स्किनवर रॅश येतात, डोळे लाल होतात, पोट लाल होतात आणि मुलं चिडचिडतात, उलटी होऊ शकतात, पोट दुखतात. हे सगळं लक्षण असेल तर पालकांनी ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेऊन ऍडमिट करावं लागतं. हे मुलांना आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट आणि लवकरात लवकर एग्रेसिव्ह ट्रीटमेंट द्यावं लागतं. मग जसं मी म्हटलं, हे खूपच रेअर आहे. जर असं काही सिम्पटम्स असेल तर लवकरात तुम्ही उपचार करा. आपल्या दोघांच्या बोलण्यातनं ज्या काही सूचना की माहिती पुढे येते त्यातनं निश्चितच राज्यातले सगळे पालक हे निर्धास्त होत आहेत. पण अर्थात न्यूज 18 लोकमतचा या सगळ्या चर्चेतनंच या सगळ्या पालकांना सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर काही, जसं डॉक्टर सांगतायत की त्या पद्धतीची लक्षणं जर आपल्या मुलांमध्ये दिसत आहेत तर वेळीच त्यासाठी डॉक्टरांकडे धाव घ्या आणि उपचार घ्या. आपण सजग राहणं फार आवश्यक आहे. यानंतर वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेकनंतर आपण डॉक्टर शकुंतला राव आणि प्रदीप आवटे यांच्याशी अधिक बोलणार आहोत, खास करून मुलांचा आहार. खरं तर ज्या विषयाला घेऊन अधिक बोलणं गरजेचं आहे. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. खरं तर तिसरी लाट येणारच नाही, कारण आपण तशी सगळी काळजी घेतोय. पण काही गोष्टी घडण्याच्या अगोदर आपण तयारीत राहणं फार आवश्यक असतं आणि त्यातल्या त्यात आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची काळजी हा एक जिव्हाळ्याचा मुद्दा आहे जो आत्तापर्यंत आपण घेत आलेलो आहे. लहान मुलांच्या बाबतीत कोरोनाची लक्षणं किंवा काही त्याबद्दलची लक्षणं दिसली तर नेमकं आपण पुढे काय करायला हवं, कशी काळजी घ्यायला हवी, या दृष्टीने शंका समाधान आपण सगळं करून घेतोय. डॉक्टर शकुंतला राव आणि डॉक्टर प्रदीप आवटे दोघे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्रदीप आवटे, पुन्हा एकदा की आपल्याला सगळ्या याच्यातनं पालकांना सजग करायचं आहे, काही सूचना करायच्यात, त्यांना सल्ला द्यायचा आहे. बरं, हा MIC-A असा काय MISC हा जो एक आजार सध्या पुढे येताना आपल्याला दिसतोय, ज्याचे काही पेशंट्स खरं तर जळगावमध्ये सापडले, याकडे आपण कसं बघता? डॉक्टर प्रदीप आवटे. डॉक्टर प्रदीप आवटे, आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये, कदाचित काही. बरं, डॉक्टर शकुंतला राव यांच्याकडे मी जातोय. हा, बरं डॉक्टर प्रदीप आवटे. नाही, काही रुग्णांच्या मध्ये हे जे मल्टी सिस्टम इन्फ्लेमेशन ज्याला म्हणतो आपण, बरं, या पद्धतीचं जे काही इन्फेक्शन आहे आणि या पद्धतीचा जो आजार आहे तो आढळतो. हा तुलनेनं गंभीर असा आजार आहे, पण तो सुद्धा जर वेळेत ओळखता आला आणि वेळेमध्ये उपचार झाले तर याच्यातूनही मुलांचं रिकव्हर होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळं या पद्धतीचं जे इन्फेक्शन आहे की ज्याच्यामध्ये शरीरामधल्या विविध संस्थांना, म्हणजे ज्याला म्हणतो आपण, जसं की रक्ताभिसरण संस्था आहे, श्वसन संस्था आहे किंवा आपली पूर्णपणे पचन संस्था आहे, अशा वेगवेगळ्या संस्थांना हा संसर्ग जाऊन पोहोचतो आणि म्हणून त्याला एका अर्थानं आपण मल्टी सिस्टम इन्फ्लेमेशन म्हणतो. तर त्याच्यामध्ये हे पोहोचताना जी लक्षणं आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मुलांच्या मध्ये हा अनेकदा गंभीर स्वरूप धारण करतो, परंतु तो रिकव्हरेबल आहे. अशातला काही बाब नाही की त्याच्यामध्ये मृत्यूच होतो. असं फक्त एवढंच आहे की वेळेवर उपचार मिळणं गरजेचं आहे. आणि अशाही रुग्णांचं प्रमाण हे COVID-19 मध्ये खूप जास्त आहे. अशातला मुळामध्ये भाग नाही. म्हणजे आपण जसं तुम्ही मागापासून सांगतात की पालकांना आपल्याला मुळामध्ये सांगायचं आहे ते हेच
की या ज्या गोष्टी आहेत किंवा ही जी चर्चा आहे सगळी ही मुळात तयारी करता आहे. बरोबर. आणि तयारी करणं हे कधीच वाईट नसतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये लहान मुलांना संसर्ग जास्त होणार नाही, परंतु तरीही आपण तयारी करतो, ती तयारी कधी वाया जात नसते. कारण त्या निमित्तानं काय होतं की आता आपण लहान मुलांच्या करता आयसीयू तयार करणं असेल किंवा लहान मुलांच्या अनुषंगानं जे काही ग्रामीण भागातील तालुका पातळीवरचे डॉक्टर्स असतील, नर्सेस किंवा आपले पॅरामेडिकल स्टाफ, त्यांचं ट्रेनिंग आपण घेतो आहोत. त्याच्या अनुषंगानं जे काही साधन सामुग्री, औषधं लागणार आहेत, त्याच्या अनुषंगानं जे उपलब्ध असेल त्याच्याकरता प्रयत्न करतो आहोत. तर या सगळ्याचा फायदा हा एकूण बाल आरोग्याच्या अनुषंगानं चांगला आहे. त्याच्यामुळे इतरही कुठल्या कारणाकरता जेव्हा मुलं भरती होतील तेव्हा आपली जी आरोग्य यंत्रणा आहे ती एका अर्थानं मुलांना उपचार करण्याकरता अधिक सक्षम करणं हा त्याचा भाग आहे. त्यामुळे कोविड हा त्यातलं केवळ एक निमित्त मात्र आहे. आता जी आपण तयारी करतो आहोत ती मुलांच्या करता करतो आहोत, पण याचा अर्थ मुलांच्या मध्ये बाधा खूप होणार आहे असं समजायचं कारण नाही. कारण मुळात काय आहे की आपण नेहमी म्हणजे मी सांगतो की पी इज फॉर प्रिपरेशन, पी इज नॉट फॉर पॅनिक. म्हणजे पी म्हणजे पॅनिक नव्हे, पी म्हणजे प्रिपरेशन. त्यामुळे आपण तयारी करूया, पॅनिक करण्याची बिलकुलच गरज नाही असं माझं म्हणणं आहे. फार सोप्या आणि सहज शब्दात तुम्ही समजून सांगितलं. पॅनिक न होता खरं तर प्रिपरेशन असलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. डॉक्टर प्रभू, आपण टास्क फोर्सच्या सदस्य देखील आहात आणि एका हॉस्पिटलच्या डीन म्हणून आपण स्वतः काम करता. अशा वेळी MIS-C या आजाराबद्दलचं आपलं निरीक्षण आणि एकूण टास्क फोर्समध्ये काय चर्चा आणि सूचना पुढे येताना दिसत आहेत? टास्क फोर्स मध्ये डॉक्टर सुधाराव वाडी हॉस्पिटलला रिप्रेझेंट करत आहे. बट हेच आहे की जसं मी म्हटलं, हे पोस्ट कोविड म्हणजे कोविड झाल्यानंतरचं सिम्पटम्स दिसून येतात. आणि जसं मी म्हटलं, कोविड मुलांना सिम्पटम्स नसलं तरी हे 2-3 आठवड्या ते 3 महिन्यापर्यंत हे सिम्पटम्स म्हणजे फीवर 5-6 दिवसच्या वर, पोट दुखणं, उलटी होणं, स्किन मध्ये रॅश येणं, डोळे लाल होणं, होठ लाल होणं आणि चिडचिडणं या सुस्त राहणं, आणि असं मुलं शॉक मध्ये जातात, या ब्लड प्रेशर कमी होऊन जातात, हृदयाला एफेक्ट होतात, हृदयाचे फंक्शन जे आहे एफेक्ट होऊन जातात आणि मुलांना कन्व्हल्जन्स पण येऊ शकतात. हे खूपच रेअर आहे. बट हे असं सगळं सिम्पटम्स असेल तर पालकांनी लवकरात लवकर उपचार करा. हे प्रकारचं जसं डॉक्टरनी म्हटलं, मल्टी सिस्टम म्हणजे सिस्टम्स आमचे जे आहे, लिव्हर म्हणा, लंग्स म्हणा, हार्ट म्हणा, स्किन म्हणा, ब्लड वेसल्स म्हणा, यांना एफेक्ट होऊन जातात कोविडमुळे. हे म्हणे आम्हाला कोविडच्या नंतर दिसून येतं. तरी आम्हाला 3 महिनेपर्यंत हे कोविड झाल्यानंतर पण हे उपचार म्हणजे हे सिम्पटम्स लक्षात ठेवून लवकरात लवकर उपचार करायला पाहिजे. हे MIS-C म्हणतात या PIMS म्हणतात या पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणतात. हे आम्ही लक्षात घेतलं तर लवकरात लवकर रिकव्हरी पण होतात उपचार केलं तर. डॉक्टर आवटे, खरं तर प्रेक्षकांकडनं देखील काही प्रश्न आहेत. यामध्ये एक प्रश्न असा पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपात पुढे येताना दिसतो की हा जो विषाणू आहे हा सारखा म्युटेट होतोय आणि त्या दृष्टिकोनातनं म्हणजे प्रेक्षकांचा प्रश्न आहे, पण आपण निश्चित समजून सांगूयात की याचा लहान मुलांवरती काही जास्त परिणाम होऊ शकतो का? हा जास्त परिणाम करेल का? विषाणूंच्या मध्ये बदल होणं ही खरं म्हणजे विषाणूच्या एकूण जीवनक्रमामधला नित्य नेमानं घडणारी गोष्ट आहे. म्हणजे विशेषतः जे RNA प्रकारचे विषाणू आहेत, जसं स्वाईन फ्लू आहे किंवा कोविड आहे, तर हे विषाणू सातत्यानं बदलत राहतात आणि या बदलामुळे मुख्यत्वे 2 गोष्टी घडतात, 2 किंवा 3. एक म्हणजे त्या विषाणूचं जे प्रसाराचा वेग आहे तो मंदावतो किंवा कमी होतो. त्याची जी तीव्रता आहे, आजाराची तीव्रता, ती वाढते किंवा कमी होते. त्यामुळे या पद्धतीची त्याच्या गुणवैशिष्ट्यामध्ये फरक पडतो. आणि जसं आता आपण म्हणालो की मुळामध्ये लहान मुलांच्या मध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त का होत नाही, तर रिसेप्टर ज्याला विषाणू चिकटतो, बांधला जातो आणि शरीरात प्रवेश करतो, तो आज लहान मुलांच्या मध्ये नाही. म्हणूनच म्युटेशन, जे विषाणू जेव्हा म्युटेशन करतो त्याचा उद्देशच तो असतो की त्याला अधिकाधिक लोकांमध्ये जाता यावं. मुळामध्ये जनुकीय बदल हे तुम्हाला या व्यवस्थेमध्ये तगून राहण्याकरता, जिवंत राहण्याकरता होत असतात. तुमच्या बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कसं जगता येईल याच्याकरता लहान जीवापासून ते मनुष्यापर्यंत आपण बदल करत असतो.
म्युटेशनचा उद्देशच तो असतो. परंतु आजच्या घडीला म्युटेशनमुळे लहान मुलांच्या मध्ये त्यामुळे काही परिणाम होईल असं दिसत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो अनुभव आहे, जी माहिती आहे, जी आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये देखील आपल्याला सुस्पष्टपणे दिसतं की लहान मुलांच्या बाबतीमध्ये असं काही घडताना दिसत नाही. अगदी ब्रिटनच्या संसदेला कोविडच्या सिच्युएशनच्या अनुषंगाने सादर केलेला जो अहवाल आहे त्यात देखील सुस्पष्टपणे म्हटलेलं आहे की लहान मुलांच्या मध्ये याचं प्रमाण खूप कमी आहे आणि गंभीरतेचं प्रमाण तर अगदी अत्यल्प आहे. त्यामुळं एकूण जर आपण पाहिलं तर जगभरामध्ये सध्या तरी लहान मुलांमध्ये या पद्धतीचं काही घडताना दिसत नाही. त्यामुळे विषाणूमध्ये जरी म्युटेशन होत असलं, बदल होत असले, तरी येणाऱ्या भविष्यात सुद्धा असं काही मोठं घडू शकेल असं आज तरी वाटत नाही. डॉक्टर शकुंतला प्रभू, पावसाळा तोंडावरती आहे आणि या सगळ्या परिस्थितीत आपण कोरोनाशी देखील झुंज देतोय. इतरही आजार खरं तर डोकं वरती काढतील. या सगळ्या परिस्थितीत आपण पालकांना काय सल्ला द्याल? सल्ला, जे मनसून रिलेटेड इलनेस आहे ते तर आहे, बट आता बाहेर काढण्याचे आणि बाहेर जाण्याचे मुलांमध्ये कमी झाले, तर आम्हाला असं वाटतात की इन्फेक्शन पण मनसून रिलेटेड कमी असणार, म्हणजे जुलाब, उलटी आणि हे. दुसरं, कोविड इलनेस, जेवण जे आहे ते ताजा आणि घरचंच जेवण जेवावा. सेपरेट काही स्पेशल डाएट नाहीये कोरोनाला. मी नेहमी पालकांना म्हणते, तुमच्या आईबाबांनी तुम्हाला कसं मोठं केलेलं आहे, जे जेवण नाही तेच तुमच्या मुलांना द्या आणि घरचंच ताजा जेवण जे पौष्टिक आहे ते दिलं तर काय घाबरण्यासारखं काही नाहीये. आणि मनसून रिलेटेड तर आहे, तुमचं जुलाब वगैरे झालं तर आम्ही ORS म्हणतात या झिंक म्हणतात ते सगळं देऊ शकतो. आपल्याला अधिक बोलायचंय. यानंतर वेळ झाली ब्रेकची. ब्रेक नंतर देखील आपल्याबरोबर डॉक्टर प्रदीप आवटे आणि डॉक्टर शकुंतला प्रभू असणार आहेत. त्यांच्याशी आणखीन काही प्रश्नांना घेऊन आपण चर्चा करू. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये लहान मुलांची काळजी या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. डॉक्टर शकुंतला प्रभू आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रदीप आवटे आपल्याबरोबर आहे. डॉक्टर शकुंतला प्रभू, ब्रेकनंतर आपल्याकडे यायचं आहे मला. पुन्हा एकदा ब्रेकपूर्वीचाच मुद्दा जो खरं तर डॉक्टर आवटेंनी खूप छान पद्धतीने स्पष्ट केला, पण आत्ताच एक स्टेटमेंट आपल्यापर्यंत येऊन पोहोचलंय. ते आहे केंद्रीय टास्क फोर्सचे सदस्य VK पॉल यांचं. त्यांचं असं म्हणणं आहे का हा नवीन कोरोना जो म्युटेट झालेला आहे तो लहान मुलांवरती जास्त परिणाम करेल असं ते म्हणतात. पण अर्थात तुमचा देखील एक विचार करण्याचा भाग असू शकतो. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? जसं ऑलरेडी म्हटलेलं आहे, मॅथमॅटिकल मॉडेल आणि प्रेडिक्शन आहे, तरी आम्ही प्रिपेअर्ड ऑलवेज राहावा म्हणून मी एक सगळं CM आणि चीफ मिनिस्टरने पण आम्ही सगळं प्रिपेअर्डनेस करत आहे. सगळं पीडियाट्रिक हॉस्पिटल, एक्स्ट्रा बेड्स आणि क्रिटिकल बेड्स प्रिपेअर करायला पाहिजे. आणि आम्ही आरामात हे आमच्या अनुभवानी आणि एक्सपिरियन्सनी ट्रीट करू शकतात. मुलांना वॅक्सिनेशन नाही भेटलं म्हणून एक व्हर्नरेबल पॉप्युलेशन आहे म्हणून असं प्रेडिक्शन आहे. मगर आम्हाला वाटत नाही, कारण फर्स्ट वेव्ह मध्ये पण आम्हाला खूप मुलांना खोकलं, सर्दी आणि त्यांच्या आजी आणि आजोबाला इफेक्ट झाले होते. ते दुसऱ्या वेव्ह मध्ये युथ मध्ये जास्ती झाले, म्हणजे 30 to 50 इयर्स मध्ये आम्हाला जास्ती इन्फेक्टेड होते, म्हणजे त्यांच्या आई बाबांनी पण झाले. त्यावेळी त्यांना सबक्लिनिकल इन्फेक्शन नक्की झालं असेल आणि आम्हाला वाटतात की दे आर प्रोटेक्टेड, बट तरी आम्ही प्रिपेअर्ड तर आहेच. बरं, डॉक्टर प्रदीप आवटे, पालघर असेल किंवा विदर्भातली काही ठिकाणं असतील ज्यामध्ये अगदी तान्ही मुलं जी आईच्या अंगावरती दूध पित आहेत, 4 महिन्याची, 5 महिन्याची, 6 महिन्याची, ती मुलं देखील बाधित झाली. आणि चला, ही एक कमाल आहे की त्या लहान मुलांनी सुद्धा या कोरोनावरती मात केली. पण अशा सगळ्या पालकांकरता, ज्या माता आहेत त्यांच्याकरता काय आपण सल्ला द्याल? नाही, आपण जर पाहिलं ना की मगाशी जसं मी म्हणालो की मी 18 वर्षाच्या खालच्या मुलांच्या बद्दल काही आकडेवारी सांगितली राज्यामध्ये. त्याच प्रकारे आपण जेव्हा 0 ते 5 वर्ष, म्हणजे जसं आपण आता म्हणाला की 2 महिने, 5 महिने, 6 महिने या वयातली जी मुलं आहेत, म्हणजे 0 म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या मुलापासून ते 5 वर्षाच्या मुलापर्यंत, बरोबर, तर या मुलांचं प्रमाण हे एकूण पॉझिटिव्ह मध्ये 1 ते 1.5% आहे. बरं,
त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक 100-150 बाळं साधारणपणे 5 वर्षाच्या खालची जी आहेत त्यांना कोविड झालेला आहे. हं. त्याच्यामुळं असे रुग्ण आपल्याला मिळत आहेत, परंतु जसं मी म्हणालो की त्यांच्यामध्ये गुंतागुंतीचं प्रमाण किंवा मृत्यूचं प्रमाण हे अगदी अत्यल्प आहे आणि हे आपण पाहतो आहोत. त्याचं कारणही मी आता आपल्याला सांगितलं की त्याचं कारण काय आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे हे त्यातला महत्वाचा भाग आहे. पालकांच्या करता तुम्ही जे म्हटलं की पालकांना काय सांगितलं पाहिजे, तर खरं म्हणजे पालकांची लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की त्यांच्या मनामध्ये जी कोविड बद्दलची भीती आहे ती त्यांनी आपल्या मुलांच्या मध्ये संक्रमित करू नये असं माझं म्हणणं आहे. बर म्हणजे विषाणूचं संक्रमण होईल की नाही हा वेगळा मुद्दा, हं. पण भीतीचं संक्रमण त्यांनी मुलापर्यंत करू नये. बर कारण काय आहे, मुलं खेळतात, त्यांना मुळातच ती लॉकडाऊनमुळे अनेकदा घरामध्ये बसल्यामुळं, शाळा बंद, या सगळ्यामुळं मुलांच्या खेळकर मानसिकतेवर या सगळ्या लॉकडाऊनचा याचा एक विपरीत परिणाम झालेला आहे. त्यानंतर पुन्हा पालकांनी आपली जर भीती त्यांच्यावर लादली की तू आता इकडे जाऊ नको, तू आता हे कर, तू आता जोरात मास्कच बांध, या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं काय होतं की मुलं अजून जास्त घाबरून जाते. त्याच्यामुळं पहिली गोष्ट न घाबरणे, दुसरी गोष्ट कोविड संदर्भामध्ये काय काळजी घ्यावी, कशी काळजी घ्यावी, हे पालकांनी आपल्या वागण्यातून मुलांना शिकवलं पाहिजे. कारण की मुलं ही अनुकरणशील असतात. जेव्हा ते बघतात की बाहेर जाताना आपले बाबा, आपली आई हे मास्क लावल्याशिवाय जात नाहीत, घरी आल्याशिवाय आल्यानंतर हात धुतात किंवा कुठेही हात लागला तरी हात स्वच्छ धुतात, तर मुलं पण ते करतात. त्यांच्याकरता हा खेळ असतो. त्यामुळे खेळकर पद्धतीनं, प्लेफुल पद्धतीनं आपण जेवढं मुलांना शिकवू बर. तेवढं मुलं ते सहजतेनं आत्मसात करतात आणि त्या पद्धतीनं वागतात. हा त्यातला दुसरा भाग. तिसरा भाग जो आहे की मुलांचं जे नियमित लसीकरण आहे, म्हणजे BCG, पोलिओ, त्याच्यानंतर आपलं पेंटावॅलंट, MMR, या सगळ्या ज्या लसी आहेत, तर त्या लसी त्यांना वेळेवर मिळणं आवश्यक आहे. फार महत्वाचं आहे. अनेकदा कोविडमुळे नॉन कोविड सेवांवर खूप परिणाम झालेला आहे. हं. अनेकदा आई वडिलांनी पण मुलांना आवर्जून निघून वॅक्सिनेशन वेळेवर द्यायचं जर आळस केलेला आहे. तर असं कुणी राहिलं असेल मूल की त्याचं वॅक्सिन एखादं पेंडिंग आहे किंवा द्यायचं राहिलेलं आहे, पण मग डॉक्टर तर ते प्रदीप, पूर्ण करून आपण एक 2 3 ह्या 3 लसी पावसाळ्याच्या अगोदर या सगळ्या परिस्थितीत द्यायलाच हव्यात पालकांनी, अशा कोणत्या असतील? नाही, मुळामध्ये मी जसं म्हणालो की काय आहे की नियमित लसीकरणाचं एक वेळापत्रक आहे. त्याच्यामुळं जसं जन्मल्याबरोबर पहिल्या महिन्यामध्ये BCG लस आहे आपली, त्याच्यानंतर 1.5 महिने, 2.5 महिने, 3.5 महिन्याला आपण जर बघितलं तर पोलिओ आहे, पेंटावॅलंट आहे. त्याच्यानंतर 9व्या महिन्याला आणि पुन्हा 15व्या महिन्याला MR ज्याला म्हणतो आपण की गोवर आणि रुबेलाची लस आहे. तर हे वेळापत्रक ठरलेलं आहे. ते वेळापत्रक त्यांनी पूर्ण पाळणं हे आवश्यक आहे, पहिली गोष्ट मुलाच्या वयानुसार. आणि जर एखादी लस राहिली असेल तर ती आता देता येऊ शकते का, याच्याबद्दल आपल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन ती लसीकरण पूर्ण करणे. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की BCG आणि गोवर आणि रुबेलाची जी लस आहे, हं. तर ती अनेकदा कोविड करता सुद्धा खूप उपयुक्त ठरते, असा एकूण काही ठिकाणचा अनुभव आहे. काही जे अभ्यास आहेत त्यातून असं लक्षात आलेलं आहे की BCG ची लस जी आहे हं. ती ज्यांनी घेतलेली आहे तर त्यांना कोविड फारसा गंभीर होत नाही, किंवा ज्यांनी गोवर आणि रुबेलाची लस घेतलेली आहे, MMR किंवा MR, तर त्यांना पण गोवरची ह्याची कोविडची लक्षणं फारशी गंभीरपणे होत नाही. तर आपल्या मुलांनी ही लस घ्यायची राहिली असेल तर ती आवर्जून त्यांना द्यावी, हा त्यातला दुसरा महत्वाचा भाग. मुलांचा आहार सांभाळावा आणि मुलांना मुलांसारखं वागू द्यावं, त्यांना बिलकुल भीती दाखवायची गरज नाही, हे एकूण मला पालकांना सांगायचं आहे. आपल्याला आणखीन बोलायचं आहे. आपण कार्यक्रमाच्या खरं तर शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे ज्याला आपण हात घालूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. या सगळ्या कोरोनाच्या संकटात आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना कसं जपाल, नेमकं काय करायला हवं, याबद्दल खरं आपण चर्चा करतोय. डॉक्टर शकुंतला प्रभू आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रदीप आवटे दोघे आपल्याबरोबर आहेत. आपण शेवटच्या टप्प्यात खरं तर आलेलो आहे या सगळ्या संवादाच्या. डॉक्टर शकुंतला प्रभू, मला आपल्याला विचारायचं आहे, या सगळ्या कालावधीत बोलता बोलता या चर्चेत आपण आहाराबद्दल देखील बोललात, पण आता मुलं जी आहेत ती घरात बसून खरंच मेटाकुटीला आली, बाहेर पडता येत नाही, खेळायला समूहात जाता येत नाही, त्या शाळा बंद. अशावेळी आहार, हे नको ते नको असे देखील काही मुद्दे असतात. पण तरी लहान मुलांना आपण खूप खेळकर पद्धतीने त्यांच्या आहाराबद्दल सांगू शकतो, किंवा तू हे काय समजून सांगू शकतो. आहारात काय कोणते विशेष बदल असायला हवेत जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती आणखीन वाढेल? जे नेहमीच्या आहार आहे, जे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट युक्त आणि सगळं जे पालेभाजी, फ्रुट्स म्हणा,
आणि किती प्रकारच्या आम्ही इंडियामध्ये तर खूपच प्रकारच्या आणि दर स्टेटला वेगळं वेगळं प्रकारच्या करता येतात. ते सगळं वेगळं प्रकारने करून त्यांना एक प्रकारची प्रेझेंटेबल हे करून आईने दिले. मगर घरचंच ताजा आणि पौष्टिक ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बाहेर जे मिळतात ते तुम्ही करू शकतात. आणि इम्पॉर्टंट आहे आम्ही एक जसं म्हटलं पॅरेंट्स पालकांनी एक रोल मॉडेल हो. ते स्वतः बाहेरून मागवलं तर मुलं पण तेच हॅबिट इन्कल्केट करतात. तर म्हणून इम्पॉर्टंट आहे की आम्ही एक रोल मॉडेल मुलांना होऊ. आम्ही घरी करून आमच्या बरोबरच ते आहार खायचं एक डिसिप्लिन म्हणून करावा लागणार. त्यावेळेस जसं मी म्हंटल, जसं तुमच्या आई बाबांनी तुम्हाला मोठं केलं तसंच करा तुमच्या मुलांना. आणि नक्की ते इम्पॉर्टंट आहे इम्युनिटी वाढण्यासाठी. डॉक्टर प्रदीप आवटे, आता सविस्तरपणे जाता जाता मला असं वाटतं या सगळ्याच्यात आपण चर्चा केली आणि आपण आणि डॉक्टर प्रभू दोघांनी आपल्या प्रेक्षकांना निर्धास्त केलं की हां, पॅनिक होऊ नका, पण प्रिपेअर राहा कोणत्याही गोष्टींसाठी, अशावेळी काळजी घ्या. काय आपल्याला अपील करायचं सगळ्या प्रेक्षकांना? मला सगळ्या जनतेला हेच सांगायचं आहे की तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं गणितीय प्रारूप आपल्या समोर आलेलं आहे. गणितीय प्रारूप ही मुळामध्ये यंत्रणेनं अधिक सिद्ध राहावं याच्याकरता आलेली असतात. ती आहे तशीच खरी ठरतात अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये अनेक व्हेरिएबल्स, अनेक घटक जे असतात ते त्याच्यावर परिणाम करणारे असतात. त्याच्यानुसार त्याच्या अंदाजामध्ये, प्रिडिक्शन मध्ये खूप बदल होतो. पण तरी सुद्धा जो काही अंदाज आहे त्याच्या अनुषंगानं आपण तयारी करतो आहोत. या तयारीमध्ये आता जे डॉक्टर शकुंतला मॅडमनी पण सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की मुलं ही मुळामध्ये एका अर्थानं खूप अनुकरणशील असतात. ती पालकांचं बघून वागायला शिकतात. आपण त्यांना खरं बोल म्हणून सांगून आपण जर खोटं बोलत असू तर ती बरोबर पकडतात. त्यांना कळतं की बाबा स्वतः खोटं बोलतात आणि मला मात्र खरं बोलायला सांगतात. त्याच्यामुळं जे आपण करतो तशी मुलं वागत असतात. त्या अनुषंगानं आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट खरी आहे की आपण स्वतः आरोग्यदायी सवयी स्वतःला लावणं ते पाहाच मुलं शिकत जातात. आपण काय खातो आहोत, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही आहे की आपण आपल्या मुलांकरता क्वालिटी टाइम देण्याची गरज आहे. म्हणजे अनेकदा हा जो काळ आहे की जो काळ लॉकडाऊनचा, कोविडचा काळ आहे की जेव्हा आपण आपापल्या घरामध्ये बंदिस्त आहोत आणि दुसरीकडं जी परिघावरची मंडळी आहेत की जी बांधकामावर काम करतायत किंवा इकडे काम करतायत, त्यांची मुलं एकटी घरामध्ये आहेत आणि ती कामकरी कष्टकरी मंडळी जी आहेत ती कामावर आहेत. त्यामुळे हे दोन वेगवेगळे वर्ग आहेत. त्या दोन्ही वर्गाच्या गरजा वेगळ्या आहेत, त्याच्याकरता त्या मुलांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी अशा ठिकाणी मला असं वाटतं की ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी या मुलांच्या करता काही पाळणा घरं चालवणं या ठिकाणी जे कष्टकरी मंडळी त्यांच्याकरता, या विशेषतः काय होतं की आपल्याकडच्या झोपडपट्टी किंवा वस्ती पातळीवरची जी मुलं आहेत, जी त्या मुलांचे पालक अशी कष्टाची रोजची कामं करतात, त्या मुलांचं लसीकरण राहून जातं. त्यामुळं त्यांच्या लसीकरणाचा इतिहास घेणं, त्यांना आवर्जून दवाखान्यामध्ये येऊन ते लसीकरण पूर्ण करून घेणं, याच्याकरता संस्थात्मक पातळीवर आपण काही करण्याची गरज आहे. समाज म्हणून आपली ती जबाबदारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मध्यमवर्गीय पालक जे आहेत तुमच्या माझ्यासारखे, की जे 1 BHK 2 BHK फ्लॅटमध्ये राहतात, ते तर आपापल्या मुलांची काळजी घेतीलच, परंतु जी मुलं अशा अर्थानं पालकांपासून थोडीशी वेगळी आणि पालक त्यांना फारसा वेळ देऊ शकत नाहीत आपल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे, त्यांच्याकरता सुद्धा आपल्याला एकत्र येऊन काही काम करण्याची गरज आहे. कारण ही सगळी मुलं शेवटी आपली मुलं आहेत, आपल्या गावातली मुलं आहेत, आपल्या शहरातली मुलं आहेत. त्यामुळे या सगळ्या मुलांची काळजी आपल्याला करावी लागेल आणि मुख्यत्वे त्यांचं लसीकरण, त्यांचा आहार आणि त्यांच्या आरोग्यदायी सवयी याच्यावर आपलं लक्ष द्यावं लागेल. पण हे सगळं करताना भीतीमधला हा आपल्या मनामध्ये उमटणार नाही याची काळजी आपण घ्यायची गरज आहे. धन्यवाद. खूप छान पद्धतीने आपण समजून सांगितलं, काही सूचना केल्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी, पालकांसाठी. डॉक्टर प्रभू, आपले देखील धन्यवाद. तर मित्रांनो, हे तर आपण यापूर्वीच बघितलं किंवा त्याचा अनुभव घेतला. जेव्हा आपण नियम पाळत नाही तेव्हा एखाद्या आजाराचा धोका वाढतो आणि हे आपण दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या संदर्भात अनुभवतोय. आपण नियम पाळू तर आपले मुलं देखील नियम पाळतील, कारण डॉक्टरांनी सांगितलेले ते पालकांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत पॅनिक न होता, गोंधळून न जाता, भीती न बाळगता प्रिपेअर राहा. म्हणजे तयार राहणं फार आवश्यक आहे. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.